अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज वामनराज प्रकाशनची जी काही पुस्तकं आहेत त्यापैकी परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित फागुन के दिन 4 रे हे पुस्तक आपण वाचायला घेतलं आहे. आणि कालच आपल्या सर्व साधक बंधू भगिनींनी मला जे कॉमेंट्स पाठवले आहेत ते बघून मला अतिशय आनंद वाटला आणि जास्तीत जास्त हे चांगलं कसं आपल्याला करता येईल याचा मी विचार करतो आहे. आज आपण फागुन के दिन 4 रे याच्यातील भगवत भेटीचा उपाय काय ते बघूया. एकदा एका गोपीला असे वाटले की आपण श्री भगवंतांना काहीतरी द्यावे म्हणजे तरी ते भेटतील. म्हणून तिने त्यांना जाऊन विचारले की देवा, आपण मला सतत भेटण्यासाठी मी काय करू? आपण सांगाल त्याप्रमाणे मी करीन. ते पण मिश्किलपणे म्हणाले, आम्हाला सुंदर सुंदर फुले वाहा, गंध वाहा. त्यांच्या बोलण्यातला रोख काही तिच्या लक्षात आला नाही. ती श्री भगवंता जे काही सांगतील ते भूर्जपत्रावर निमूटपणे लिहित गेली. त्याने मग परत एक वाक्य बोलून गंमत केली. तशी आम्हाला फुले फारशी आवडत नाहीत, पण वाहा, असे त्यांनी बोलून ठेवले, कारण ते तसेच मिश्किल आहेत. पण ते लक्षात न येऊन त्या गोपीने मोठ्या श्रद्धेने विचारले, हे किती दिवस करू? श्री भगवंत म्हणाले, तुला हवेत असेल तेवढे दिवस. मग त्या गोपीने पुढे आणखी विचारले, हे केल्याने तरी आपण दिसाल का? त्यावर श्री भगवंत हसून म्हणाले, ते आम्ही ठरवू. त्यामुळे वैतागून ती गोपी म्हणाली, म्हणजे याला काय अर्थ आहे? मी आपणास विचारून सर्व करणार आणि शिवाय आपण दिसणार की नाही हेही आपणच ठरवणार. श्री भगवंत त्यावर म्हणाले, तू फुले वाहणार, तू गंध वाहणार, तू आम्हाला नैवेद्य दाखविणार, पण तो घ्यायचा की नाही हे ठरवणारी तू कोण? तो घ्यायचा की नाही हे आम्ही बघू. त्यावर ती बिचारी, ठीक आहे, असू दे, करते तर खरे, असे म्हणून त्यांनी सांगितलेला उपाय करायला निघून गेली. तो उपाय करायला लागल्यावर कालांतराने तिच्या असे लक्षात आले की महिनोन्महिने आपण हेच करीत आहोत, पण श्री भगवंत काही येत नाहीत, नैवेद्य काही घेत नाहीत. मग हे तरी कशाला करायला पाहिजे? आणि शिवाय या भानगडीत झाले काय की फुले गोळा कर, गंध उगाळ, पाणी आण, अमुक कर, तमुक कर, नैवेद्य शिजव, या सगळ्यांमध्ये आपल्याला त्यांची आठवणच राहिलेली नाही. थोडक्यात म्हणजे आपण संसाराच्या गोष्टीतच गुंतत चाललेलो आहोत हळूहळू. त्यामुळे अशी लबाडी आहे हो भगवंताची, ठीक आहे, हे सगळे फेकूनच देते, असे म्हणून तिने मग हातातले सगळे फेकून दिले. त्यांच्या मूर्तीसकट सगळे टाकून दिले. मग ती गेली त्यांच्या पायाशी आणि म्हणाली, हां, म्हणूनच आपण मला सांगितले का की हे कर म्हणून? त्यावर हसून ते म्हणाले, आम्ही कुठे सांगितले, तूच तर विचारलेस. यासाठीच काय करायचे, काय विचारायचे, कशाला महत्त्व द्यायचे याचा आधी नीट सारासार विचार करावा. त्याशिवाय श्री भगवंतांना किंवा श्री सद्गुरूंना काहीतरी प्रश्न विचारायला जाऊ नये, नाहीतर ते केव्हा परीक्षा मांडतील हे काही कळणारच नाही. मग आपल्या विश्वासावर, श्रद्धेवर घाला येण्याचाच प्रश्न येतो ना. त्यामुळे असे करू नये, तर शरणागत होऊन राहावे. तर असा या भगवतमय लीलांचा अंतपार थांग जीवाना लागत नसतो. म्हणून आपण केवळ त्यांना शरणागत होऊनच राहावे. श्री सद्गुरूंचेही तसेच धोरण असते. आपण जर असा विचार केला की देवांपुढे 1000 रुपये ठेवावेत, मग तरी ते माझ्याकडे बघतील की नाही, तर ते म्हणतील, काय संबंध आहे याचा, जा बाबा, घेऊन जा तुझी, मला तुझे 1000ही नकोत आणि 10,000ही नकोत. म्हणून असले हिशोब आपण घालूच नयेत.
जे दिले आहे देवा ते तुमच्यासाठीच. मला इतकेच उत्कृष्ट देता येते म्हणून मी हे दिलेले आहे, असाच भाव ठेवावा. मग देव 100% त्याला आपले म्हणतील. याचा अर्थ ते काही लगेच समोर येऊन उभे राहणार नाहीत, पण आपणाला कुठेतरी असे जाणवेल की हे देवांनी स्वीकारलेले आहे आणि तेवढेही समाधान आपल्यासाठी पुष्कळ होईल. अशा आनंदावरच पुढे जाता येईल. मात्र त्यासाठी अशी अपेक्षा अजिबात ठेवू नये की ते समोर येतील आणि म्हणतील की बाबा छान छान आहे ही शाल, ही बघ आम्ही पांघरली. ते असे बिलकुल करणार नाहीत, कारण तेवढी आपली तयारीच नाही ना. त्याला त्यांनी तरी काय करायचे? आपल्या मनाची होळी कुठे झाली आहे अजून? होळीला सुरुवात देखील झालेली नाही. होळी खेळायची की नाही असा विचारच फक्त सुरू आहे. भगवत प्रेम सुखच हवे. पण जर दीक्षा होऊन नियमित साधना सुरू झालेली असेल तर मात्र त्या शक्तीने आतून होळी सुरू केली आहे म्हणून समजावे. मग ती आपणास हवी असो अगर नसो. परमपूज्य श्री मामा तर म्हणायचे की इट्स अ वे ऑफ नो रिटर्न. ह्या मार्गावरून परत जायचा रस्ता नाही. काहीही झाले तरी ह्याच मार्गावरून पुढे जायचे आहे. हे थोडासा स्टॉप घ्या, कुठे उतरा, बटाटे वडे खा, काहीतरी करा, पण पुन्हा गाडीत चढलेच पाहिजे. मात्र मध्येच उतरून बटाटे वडे 2 जन्म खायचे का 10 जन्म ते आपल्या आपणच ठरवायचे. अथवा उतरणे टाळून आपण तसेच पुढे जायचे का हे आपणच ठरवायचे. हे ते नाही ठरवणार. समजा कर्मधर्म संयोगाने आणि पूर्व पुण्याईने आपल्याला आपला मागचा जन्म आठवला आणि ते जर आपण विचारायला गेलो की मी मागच्या जन्मात एवढे केले होते, मला पुढे का नाही नेले, तर त्यासाठी आपल्या कर्माचेच कारण ते देतील, कारण ते कर्म फार वाईट असते. त्यापेक्षा सरळ असे म्हणावे की झाले ते झाले, बरे चालले आहे. रंगोत्सवातून काय मिळते तर निखळ भगवत प्रेम सुख. हे भगवत प्रेम सुखच फक्त आपल्याला हवे आहे, बाकीचे काहीही नको. हे साधकाने पक्के लक्षात ठेवायचे आणि पुढे जायचे असते. अनाहत नादांची अनुभूती. श्रीसंत मीराबाई प्रस्तुत अभंगात पुढे म्हणतात की बिनी करताल पखवाज वाजे, अनाहत की झणकार रे. हाताने टाळ्या वाजवल्या नाहीत तरी करताल ऐकू येतो, टाळ्या वाजवल्या तर बाहेरून ऐकायला येतील. पण अनहतचे हे जे अनाहताचे झंकार आहेत 10 प्रकारचे, ते सगळे नाद आतूनच ऐकायला येतात. कुठेही गेले तरी ते ऐकायला येतात. असाच अजब अनुभव सांगताना श्री संत कबीर महाराज म्हणतात की बाजे बजे सितार बांसुरी, रंगरंकार मृदबानी हो, कोट झिलमिली जहाँ वह झलकई, बिन जल बरसत पानी हो. श्री सद्गुरु कृपेने असा अनुभव येतो की आतच वाद्य वाजू लागतात. सतार, बासरी, रंगरंकार असे मृदुमधुर आवाज होऊ लागतात. कोट्यावधी बिंदू जिकडे तिकडे चमकू लागतात. मेघांशिवायच अमृतजल वर्षू लागते. मला दीक्षा झाल्यानंतर असाच घंटांचा सतत आवाज यायचा. काय करावे? सारख्या घंटा आतमध्ये. मी कुठेही इथून 4थ्या गावात गेले तरी त्या घंटांचा आवाज आपला आहेच माझ्याबरोबर असे होतच असते. पण तरीसुद्धा तो नाद ऐकणे, ऐकू येणे हे फार मोठे भाग्याचे लक्षण असते. कारण तो अनाहत नाद त्यांच्या कृपेनेच यायला लागतो आणि तो जेव्हा आतून यायला लागतो तेव्हा साहजिकच तो सुरू करणे आपल्या हातात नसते व तो थांबवणेही आपल्या हातात नसते. मात्र तो असा थांबवावा असेही वाटत नसते. उलट असेच वाटते की हे असेच चालू दे, किती सुंदर. कुठेतरी हे वाद्यनाद होत असतील आणि म्हणूनच या मार्गावरून जाताना आपणास कदाचित ऐकायला येत असतील असेही एखाद्या वेळी रस्त्याने चालतानाही वाटू लागते. मग मन आनंदाने फुलून येते. कधी असे वाटते की वा वा, मी आता श्री भगवंतांच्या सान्निध्यात येत आहे. मनाला आतूनच कुठेतरी समाधान मिळत राहते. व्यवहार चालला आहे,
चालू दे तिकडे, पण हा झंकार थांबवू नका हा देवा, असे म्हणावेसे वाटते. असे विविध सुंदर नाद आतूनच ऐकायला येतात. बिनी करताल, त्यासाठी टाळ्या नाही वाजवायला लागत किंवा कुठल्याही प्रकारची वाद्ये नाही वाजवावी लागत. श्री संत मीराबाई पुढे तेच म्हणतात, बिनी सुर राग छतीसो गावे, रोम रोम रण रंकार रे, रण रणरंकार रे. बिनी सूर, माझ्या हातात सूर देणारेही काही नाही, वाद्य नाही, की सूर लावलेला नाही, साथीला वादक नाही, मी गायला बसलेले नाही, तरी देखील एखादी सुंदर अशी तान ऐकायला येते आणि असे वाटते की कोण असेल. याला कारण साधनाच. एकदा एक साधक भगिनी आमच्या घरी आल्या होत्या. आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या, नंतर झोपलो. पहाटे आम्ही दोघीजणी बैठकीला उठलो. मला त्या म्हणाल्या, चला हो आपण बैठक करू. बैठकीला बसलो. बैठक झाल्यावर त्या मला म्हणाल्या, मी एक प्रश्न विचारू. मी म्हटले, काय? त्या म्हणाल्या, इथे जवळपास कुठे गायन वगैरे होते का अशा भल्या पहाटे? मी म्हणाले, होय. त्याने आश्चर्याने विचारले, कुठे? म्हटले, तुमच्याच आतमध्ये. त्यासाठी काही बाहेर जाण्याची गरज नाही. अहो, तुमच्याच अंतरंगात निरंतर गानसोहळा चाललेला आहे आणि म्हणूनच तुम्हाला सगळे सूर, ताल, वाद्ये, निरनिराळे झंकार हे ऐकायला येत आहे. याला कारण आपली साधनाच असते. तुम्ही फार भाग्यवान आहात. ही अशीच बैठक नियमाने करीत राहा. पण असे ऐकू येते म्हणून मी केवढी भाग्यवान असा मीपणा मात्र कधीच बाळगू नका, नाहीतर ते अनुभव परत येणार नाहीत. एखाद्याच्या मनात जरी आले की अरे वा, मला मुरलीचा आवाज ऐकू आला, की एका क्षणात तो बंद होतो, मग परत आयुष्यभर अनुभवाला येत नाही. म्हणून कधीही असा अभिमान बाळगायचा नाही की मला हे दिसले, मला हे कळले. ते सारे अनुभव आतमध्येच ठेवावे, म्हणजे पुढे जाल. जेवढे तोंडातून बाहेर येईल तेवढे पाठीमागे सरकाल. रामबीजाची अनुभूती. देवर्षी श्री नारद या नादानुभूतीविषयी पद्यपुराणात म्हणतात की अस्यारविंद परिपूरित वेणुरंध्र लोलत्कार लिंग समिरित दिव्य रागई शश्वद्वयी कृतनिविष्ट समस्त जंतुसंतान से तमिनंत सुखांबुराशिम. श्री भगवंत आपल्या मुखारविंदाने मुरली वाजवित आहेत. त्यावेळी मुरलीच्या छिद्रावर त्यांच्या बोटांच्या फिरण्याने निरंतर दिव्य अशा रागांची निर्मिती होत आहे. त्या संगीताने प्रभावित होऊन समस्त जीवजंतू जेथल्या तेथे स्तब्ध होऊन श्री भगवंतांपुढे त्यांच्या दिशेने मस्तक टेकवित आहेत. भगवान श्रीकृष्ण अनंत आनंदाचे समुद्र आहेत. श्री संत मीराबाई येथे म्हणतायत, रणरंकार. रंग हे रामबीज आहे. हे बीज त्याचा जप करून सिद्ध झाले की रोमारोमातून ऐकू यायला लागते, शरीराच्या कणाकणातून झंकृत व्हायला लागते. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या तळपायांना जर कान लावला तर हाच रणरंकार स्पष्टपणे ऐकू यायचा. इतका सुंदर की असे वाटायचे थांबूच नाही. मग ते म्हणायचे, उठ ग, बस आता. मग तो ऐकायला येणे बंद तरी व्हायचे, नाहीतर उठावे तरी लागायचे. पण तो ऐकण्यात जी काही गोडी होती ती अद्भुतच. आतली दिव्य मैफल. श्री बुवा महाराज म्हणून एक मोठे अधिकारी पण प्रसिद्धी परांमुख असे साधुपुरुष पुण्यात होते. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांशी त्यांचे अगदी प्रेमाचे भक्तिनाते होते. श्री अक्कलकोट स्वामी महाराज त्यांना मध्या म्हणून हाक मारत असत. एके दिवशी दुपारी ते झोपले होते आणि झोपेतच वा वा, काय छान, अरे फारच सुरेख असे त्यांचे बडबडणे चालले होते. अचानक श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज त्यांच्या शेजारी प्रगटले आणि त्यांनी त्यांना थप्पड मारली. म्हणाले, मध्या उठ. त्यांना वाटले घरातलेच कोणतरी आहे म्हणून ते वैतागून म्हणाले, अरे कशाला उठवता रे मला, गप्प बसा की. तेवढ्यात श्री स्वामी महाराज मोठ्याने म्हणाले, मध्या, आम्ही आलो आहोत. त्या आवाजाने ते पूर्ण जागे होऊन
त्यांच्या लक्षात आले की आम्ही म्हणजे हे श्री स्वामी महाराजच असतील, म्हणून ते पटकन धडपडत उठले. श्री स्वामी महाराजांनी त्यांना हसून विचारले की मध्या काय चालले होते रे? ते म्हणाले, काही नाही, आपलीच मैफल इतकी सुंदर चाललेली होती की ज्याचे नाव ते. आपण जर तिथेच होता तर इथून कशाला हाक मारली बरे? होतो की मी तेथे आपल्या समोर. या बुवा आजोबा महाराजांचा पारमार्थिक अधिकार फार मोठा होता. एकदा मी त्यांच्याकडे दर्शनाला गेले होते. मला म्हणाले, तुला काय हवंय? मी म्हणाले, माहीत नाही. त्यावर त्याने विचारले, का गं माहीत नाही असे उत्तर देतेस? मी म्हणाले, कारण तुम्ही माझे सद्गुरू नाही. तुमच्याजवळ मागितले तर ते त्यांना आवडेल. मी नाही मागणार. मला माझे सद्गुरू देतील त्यातच समाधान आहे. यावर बुवा महाराज हसून म्हणाले, वाघ शहाणी. मी म्हणाले, माझ्या सद्गुरूंनी मला असेच शिकवले आहे. मी असे म्हटल्यानंतर ते हसून म्हणाले, बरं इकडे ये, आम्ही तुला काहीतरी देतो. मी म्हटले, मुळीच नको, कारण जो आपणहून देतो ना तो दोषी असतो. यावर ते म्हणाले, अरे म्हाताऱ्या, सांग की हिला समजावून. हे म्हाताऱ्या असे ते श्री अक्कलकोट स्वामी महाराजांनाच म्हणत होते बरे का. तर श्री स्वामी महाराज म्हणाले, आधी तुमचे होऊ दे संभाषण, मग आम्ही पडतो त्यात. मी म्हटले, बुवा आजोबा तुम्ही कशाला स्वामी महाराजांमध्ये घालता? तर ते म्हणाले, अगं त्यांनीच तर मला असे बोलायला